नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही अभयनगरमधील राजपूत कॉलनीमधल्या शिवमंदिर या शिवमंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत जगन्नाथजी चव्हाण। यांच्यासोबत आपण काही या शिवमंदिराची माहिती घेणार आहोत। जगन्नाथजी, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आपल्या या मंदिराची स्थापना कधी झाली, कोणाकडून झाली, कोणाला याचा प्रत्यय आला, याबद्दल थोडीशी माहिती द्या। सदर मंदिराची स्थापना ही 1992 साली झालेली आहे। त्या सदर स्थापनेसाठी प्रयत्न करणारे लोक बाबा कुलकर्णी, ब्रह्मदेव भोसले, रुक्मिणी यादव, तुकाराम पाटील, सुरेश हिंगमिरे, नारायण पवार, दुधाळ, शिवाजी दुधाळ, असे बरेच लोकांचे किरकोळ आहेत। असे त्यांच्यापासून ही स्थापना, एवढी मंदिराची स्थापना झालेली आहे। ही स्थापना झाल्यापासून बरेच इथं मंदिराचे पुजारी झाले। ते काय नाव त्यांचं? साधारण स्थापना कोणत्या साली झालेली? 1992 साली झालेली। 92 साली झालेली। तर 92 साली अखंड हा परिसर तेव्हापासूनचा हा आपल्या या मंदिराकरिताच राखीव होता। मंदिराकरताच हा संपूर्ण परिसर राखीव होता। म्हणजे तुम्ही घेतलेल्या नावं जी घेतली त्यांच्या प्रयत्नातून हे साकार झालेलं आहे। हा मंदिर साकार झालेला आहे। ते पण नंतर ही आता सध्या वैभव दिसते एवढं मोठं। ही आपले आमदार श्री गाडगे साहेब, सुधीरदादा गाडगे यांच्या प्रयत्नातून हे संपूर्ण परिसर झालेला आहे सदरचा। धन्यवाद। आणि आज शिवरात्री आहे, तर शिवरात्री निमित्त आपल्या आज काही कार्यक्रम आहे का? संध्याकाळी किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे का, किंवा सकाळी भजनं वगैरे झालेली आहेत का? सकाळपासून नेमकं काय काय झालेलं आहे दुपारपर्यंत ते सांगाल? आपले इथं आज संध्याकाळी जांगीड समाजाचं एक भजन असतं, सुंदरकांड म्हणून असतं। ते रात्री 12-1 पर्यंत भजन असतं। त्याच्यानंतर आज सकाळी एक महिलांचं भजन होतं, ते झालेलं आहे। सकाळी पूजा झालेली आहे, सगळं झालं। आता दुपारी 4 नंतर ते 7 वाजता संध्याकाळी त्यांचं भजन चालू होतं 12 पर्यंत। नंतर त्यानंतर आमचं स्वयंपाकाचं चालू होतं सगळं। स्वयंपाक रात्रभर स्वयंपाक होतो आमचा। आणि उद्या सकाळी 11 वाजता लोकांना महाप्रसाद वाटप चालू होतं। म्हणजे महाप्रसाद हा उद्या आहे, पण हा दिवसभरातला आता महाशिवरात्री म्हणलं तर रात्रभर लोक जागर करतात, भजन संध्या सरंगते, हो सगळे कार्यक्रम आहेत। आपल्यासोबत ब्रह्मदेवजी भोसले पण आहेत, यांच्याकडून पण आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। आम्ही 1989ला इथं राहायला आलो ना, त्यावेळी इथं फक्त जुंधळा आणि पीकच होतं, बाबळाची झाडं। तर इथं संपूर्ण म्हणजे लाईटची वगैरे काही व्यवस्था नव्हती। एक 5 घरं होती, पवार, भोसले आणि तांबेकर आणि राजपूत यांचे 5 घरं होती। त्याच्यानंतर आम्ही थोडं हे करू नये की नाही, नगरपालिकेच्या लोकांना, नगरसेवकांना भेटून लाईटचे डाम घालून घेतले दोन्ही बाजूला। त्याच्यानंतर दिनकर तात्यांनी आम्हाला की नाही, इथला सगळ्यात मोठा त्यांनी भार घेतला, म्हणजे दिनकर तात्यांनी इथला आमचा रस्ता करून दिला। त्याच्यानंतर थोडं होत गेले हे सगळं। आणि गाडगिळ साहेबांनी हे ओपन पीस आता आम्हाला की नाही कंपाऊंड करून दिलं। आणि इथून पुढं पण आम्ही ह्याचं मंदिरचं म्हणजे हॉल करून देतो म्हणून सांगितलेलं आहे। आणि ते आता 1-2 उद्या महाप्रसादाला येणार आहे तिथं। हे बाबा कुलकर्णी साहेब, आपलंही स्वागत आहे लोकसंदेश तर्फे। अजून काही माहिती तुम्ही देऊ शकाल? ही इथं पूजा मी करतो आणि अभिषेक बिभिषेक रुद्र विद्र सगळं पहाटे 5ला आज केलं। इतर दिवशी दत्ता करतोय। वर्षभराची पूजा तुमच्याकडे असते आणि महाशिवरात्रीची माता कुलकर्णी सरांनी केलेली आहे दरवर्षी। अच्छा, जो राऊंड करू त्या फरशावर वगैरे बसवल्या, पण मूर्ती ज्याला काय झालं, आम्हाला इकडे जास्त घेता आलं नाही मंदिर। त्यावेळेला ते बरोबर त्या हिशोबाने आम्ही ते घेतलं। इंजिनियर साहेब होते, इंजिनियर साहेबांनी ते बरोबर बसून दिलं आम्हाला। तो नंतर एक 6 महिन्यांनी आमच्या डोक्यात आलं की बाबा इथं डबरा असं केला, गोल केला तर तो दिसायला छान दिसेल। आणि आता कुठल्याही मंदिरात गेलो आपण तर शिवमंदिर खाली डबऱ्यातच असतं, वरच्यावर काही नाही। त्या हिशोबाने आम्ही आता हे आयासच मंदिर ठेवलेलं आहे आणि त्याचा आयास आपण सगळी सेवा चालू आहे आपली। का तर त्याला म्हणजे हलवता येत नाही, काहीच नाही। जर आम्ही आता करायचं झालं तर त्याच्यावर आम्ही चांदीची एखादी मोठी पिंड करून आम्ही त्याच्यावर बसवू शकतो। आणि बाहेर एक आम्ही आता हे हॉल झाल्यानंतर
ह्याच्यात आम्ही परत इथे एक नंदी मोठा बसवणार आहे, विषय होते आमचा. छान माहिती मिळालेली आहे आणि आपण पाहू शकता परिसर किती छान आहे, म्हणजे किती मोठा इथे हॉल सुद्धा होणार आहे, सभागृह होणार आहे का आपल्या मंदिरासाठीच फक्त आपण ठेवणार आहे? नाही, आपल्या कार्यक्रमासाठीच होणार आहे. हो. आता वडाचं झाड आपण एक लावून ठेवलेलं आहे, एक पिंपळाचं झाड आहे, एक ह्याचं आपलं काय म्हणायचं शमीचं, बेलाची झाड आहे. जे आपल्याला मराठी संस्कृतीत आपल्या मराठी समाजाला जे लागतं ती सगळी झाडं आम्ही इथं ठेवलेली आहेत. लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, शहर, तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल. आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा 9696729898 वर. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.